तुम्हा सर्वांचं आमच्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आपल्या घरातल्या बाप्पाची तर पूजा झालेली आहे, तर आपण दरवर्षीप्रमाणे वर्षावाला जाऊया आपल्या विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेण्यासाठी। रामकृष्ण रामकृष्ण। पहिला आम्ही ॲक्टिवावरती 3 जण चाललो होतो। नंतर माझी सासू आणि दिदू पण निघाली, त्यांच्याबरोबर दादू निघाला होता। जसं दादूने आम्हाला बघितलं, दादू आमच्याकडे आला आणि त्यांना कसा टाटा करतोय बघा तुम्ही। चला तर आपण पटापट जाऊया दर्शन घेण्यासाठी, कारण की तिकडे खूप लाईन लागते म्हणून। 5 मिनिटानंतर आम्ही तिकडे पोहोचलो। चला पटापट हार घेतो आणि लाईनीत उभा राहतो, कारण की गेल्या वर्षी आम्ही खूप लेट आलो होतो, त्याच्यामुळे आम्हाला खूप लेट दर्शन झालं। ह्या वर्षी लवकर आलोय, बघूया किती वेळ लागतो दर्शनासाठी। आणि तुम्ही पाहू शकता रांग खूप मोठी लागलेली आहे। आम्ही लाईनीत 1.5 ते 1 तास उभे राहून आमचं पाय खूप दमून गेलेलं, परंतु मंदिरातील गाभाऱ्यातले डेकोरेशन व बाहेरच्या बाजूचं डेकोरेशन पाहून आमचं मन एकदम प्रसन्न झालं। आणि विठ्ठलाच्या गाण्यावरती पुण्याच्या भजनी मंडळांना आणि कोळी लोकांना त्यांच्या वाद्यावरती गाणं ऐकून आमचे मन एवढे प्रसन्न झाले की तर अक्षरशः आम्ही भारावून गेलो आणि आमचा थकवा पुढे नाहीसं झाला ते कळलंच नाही आम्हाला। आणि मित्रांनो, दर्शनासाठी जी रांग पुढे पुढे चालत होती ती थोड्या वेळासाठी बंद केली, कारण की मंदिराची आरती चालू होती म्हणून। आणि मित्रांनो, आरती संपल्यानंतर दर्शनासाठी परत रांग चालू केली। मित्रांनो, आमच्या सर्व फॅमिलीचं आहे ना खूप छान प्रकारे दर्शन झालं आहे। आणि दर्शन झाल्यानंतर ना मी खूप खुश होतो, कारण की मला ना सर्व व्हिडिओ शूट करायला भेटलं म्हणून। चल मित्रांनो, चला आता प्रसादावरती ताव मारूया। आणि मित्रांनो, प्रसाद खाल्यानंतर आपण घरी जाऊया। आमचं मन तर नाही करते सर्वांचं घरी जायचं, परंतु घरी आपल्याला जावं लागणार, कारण की लवकर उठायचे। कियांची आणि दादूची स्कूल आहे उद्या म्हणून। तर चला मित्रांनो, कसा वाटला हा ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा। रामकृष्ण हरी मित्रांनो।